लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा नाद करायचा नाही, कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलले होते लाडकी बहीण ही योजना कायम सुरू राहणार. त्याच प्रकारे ज्या प्रकारे त्यांनी बोलले होते त्यांच्या त्या वचनावरती किंवा त्यांच्या बोलण्यावरती ते अजूनपर्यंत ठाम आहेत आणि लाडकी बहीण योजना त्यांनी अजूनपर्यंत सुरळीतपणे चालवून दाखवलेली आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजना सुरळीत सुरू आहे. जवळपास या योजनेला आता 2 वर्ष होत आलेले आहेत, तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना सुरूच आहे. त्याच प्रकारे बघा, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 2026 पर्यंतचे सर्व हप्ते सर्व लाडक्या बहिणींच्या लाडक्या ताईंच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी आली आहे सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. ज्या प्रकारे तुम्हाला फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व हप्त्याचे पैसे टाइम टू टाइम मिळाले, प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला, टाइम टू टाइम तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले, त्याच प्रकारे आता मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा वेळेवरती जमा करण्यात येणार आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी अजून एक खुशखबर आलेली आहे. जबरदस्त ऑथेंटिक अशी अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता मार्च हप्त्याचा सोबत एप्रिल हप्ता असे मिळून थेट डबल हप्ता थेट 3000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणीच्या लाडक्या ताईंच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. मोबाईल वरती मेसेज पडणार आहे, आजच पैसे वाटप. पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही गुड न्यूज, पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही खुशखबर, पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही सर्वात मोठी जबरदस्त ऑथेंटिक अपडेट. त्या अगोदर तुमच्यासाठी अजून एक खुशखबर आहे. ही खुशखबर झाली लाडकी बहीण योजनेसंदर्भातील. आता लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी अजून एक खुशखबर आहे. ती खुशखबर असणार आहे आपल्या तुमच्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मराठी अनिकेत हा युट्यूब चॅनल. तर बघा, तुम्ही भरपूर दिवस झालं आपल्या चॅनलवरील व्हिडिओज पाहत असाल. तुमच्यापैकी भरपूर जणांना आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून गिफ्ट्स मिळाले असतील. आता आपल्या चॅनलवरती नवीन एक गिव्हअवे सुरू करण्यात येत आहे. हा स्पेशल असा गिव्हअवे असणार आहे लाडक्या बहिणींसाठी, तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरील सर्व व्ह्यूअर सर्व सबस्क्रायबरसाठी. सर्वच या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करून तुम्हाला सुद्धा संधी आहे पैठणी साडी जिंकण्याची. हो लाडक्या बहिणींनो, तुम्ही खुशखबर आहे तुमच्यासाठी, तुम्हाला संधी आहे पैठणी साडी जिंकण्याची. मोफत पैठणी साडी दिली जाणार आहे आपल्याच मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तर पैठणी साडी का बरं वाटप केली जाणार आहे? तर बघा, सध्या आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख प्लस सबस्क्रायबर आहेत. जवळपास 1,35,000 सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनलवरती कंप्लीट झालेली आहे. आपल्याला 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अजून 65,000 सबस्क्रायबरची जवळपास गरज आहे. ज्या दिवशी हा टप्पा पूर्ण होईल, ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरचं युट्यूब फॅमिली कंप्लीट होईल, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करणं खूप म्हणजे खूप सोपं आहे. तर या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहेत आणि ज्या दिवशी आमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी या 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता त्यानंतर पुढील अपडेट, जबरदस्त ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजना मार्च 2026 चा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मोबाईल वरती मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या सुद्धा मोबाईलवर मेसेज पडला असेल, मेसेज चेक करायचा आहे. तर बघा, मोबाईल वरती आता मेसेज पडण्यास सुरुवात होत आहे. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 हॅज बीन क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर, असा मेसेज तुम्हाला आता पडणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा, अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती मेसेज असेल. या ठिकाणी जी काही डेट असेल ती आजची डेट या ठिकाणी मेन्शन केलेली असेल. पैशांचा मेसेज आता पडणार आहे. आणि विशेष म्हणजे खुशखबर अशी आहे की तुम्हाला एक नाही तर थेट डबल हप्ता वाटप केला जाणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट, मार्च महिन्याची सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट मध्ये आता जमा केले जाणार आहेत, आता वाटप केले जाणार आहेत. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा, तर बघा, मार्च महिना संपला, एप्रिल महिना सुरू झाला. एप्रिल महिन्याचे जवळपास पहिला आठवडा संपला. आज 7 तारीख आहे, आज 6 तारीख आहे, आज वार आहे सोमवार. नवीन आठवडा आता उद्यापासून सुरू होईल. ठीक आहे. तर बघा, पहिला आठवडा तर एप्रिल महिन्याचा सुद्धा गेला, तरी सुद्धा अजूनपर्यंत लाडक्या बहिणीला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये. तर नक्की मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सुद्धा सांगणार
आणि टायमिंग सुद्धा सांगणार की तुम्हाला लाडक्या बहिणींनो एक्झॅक्टली हे पैसे हे गिफ्ट कधीपर्यंत जमा होणार आहे. आता बघा, तसेच लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींना महत्वाची सूचना असणार आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलचा वापर करून केवायसी ची प्रक्रिया पूर्ण घर बसल्या करायची आहे. केवायसी पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला लाभ कायम मिळत राहील. नाहीतर असं व्हायचं, तुम्ही केवायसी नाही केली तर तुमचा लाभ लाडकी बहीण योजनेतून थांबवलं जाईल, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलं जाऊ शकतं. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तसेच बघा, लाडक्या बहिणींना आता काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना लाभ मिळायचा बंद झाला आहे. तर त्याचं एकमेव कारण आहे केवायसी अपडेट नसणे. तर बघा, कागदपत्रे आणि बँक तपशील तपासा, जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाला भेट द्या तुम्हाला केवायसी करताना काही अडचण येत असेल तर. तसेच अर्ज दुरुस्ती आणि तक्रार तुम्ही नोंदवू शकता. लवकरच केवायसी प्रक्रिया लाडक्या बहिणींनो तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. ही जी केवायसी प्रक्रिया आहे, ही केवायसी ची प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला 30 एप्रिल 2025 पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अगोदरची जी मुदत होती ती होती 31 मार्च 2026 पर्यंत. आता ती अजून एकदा पुन्हा एकदा मुदतवाढ केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी अतिशय जबरदस्त खुशखबर आहे, जबरदस्त अशी आनंदाची बातमी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची आता आपण अपडेट पाहूया. तर पुढची अपडेट सुद्धा आहे जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट येत आहे सर्व बहिणींसाठी, सर्वच पात्र लाडक्या ताईंसाठी. तर बघा, लाडक्या बहिणीच्या हप्ता वितरणासाठी प्रति महिना 3600 कोटी रुपयांचे निधी प्राप्त होत होता. त्यानंतर या वर्षी म्हणजे वर्ष 2026च्या अर्थसंकल्पात याच महाराष्ट्र राज्यामध्ये जी योजना सुपरहिट ठरली, लोकप्रिय ठरली, जी योजना गेम चेंजर ठरली, आतापर्यंत अशी योजना कोणतीच नव्हती जी इतकी फेमस झाली होती किंवा जी योजना इतकी प्रसिद्ध झाली होती. ठीक आहे. तर या योजनेसाठी आता बघा 2600 कोटी रुपयांचा निधी वितरित होत असतोय. 3600 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. ठीक आहे. त्यामुळे बघा, ही योजना आता कधीही बंद होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणाले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे, तुम्हाला कायम या योजनेतून लाभ मिळत राहणार आहे. कायम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत पैसे जमा होत राहतील. लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारी बातमी आहे. भरपूर लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांना अजूनपर्यंत केवायसी करताना अडचणी येत होत्या, त्यांची केवायसी अजूनपर्यंत झाली नव्हती. तर अशा लाडक्या बहिणींना सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे. तुम्ही आता केवायसी ची जी प्रक्रिया आहे ती 30 एप्रिल पर्यंत करू शकता. लवकरात लवकर सर्वांनी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आता लाडक्या बहिणींसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत. या सर्व सूचना तुम्हाला सर्वात अगोदर कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला फॉलो करून घ्यायच्या आहेत. तर बघा, सर्वप्रथम लाडक्या बहिणींसाठी निधी वाटप आता होणार आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली जाणार आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्च एप्रिलचा हप्ता वाटप केला जाणार आहे. आता लवकरच सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत, त्यानिमित्ताने लवकरच हे पैसे वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे. आता बघा, केवायसी प्रक्रिया पूर्ण पण पैसे आले नाही, ठीक आहे, अशा सुद्धा बहिणी आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या सुद्धा पैसे खात्यात टाकले जाणार आहेत. तसेच केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे. 30 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे. ठीक आहे. केवायसी का गरजेची आहे, तर अचूक महिलांना किंवा निवडकच महिलांना पैसे, ज्या महिला जी आर नुसार ज्या महिला निकष अटीमध्ये बसत आहेत अशाच महिलांना हा लाभ मिळावा, यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. आता बघा, ही ऑफिशियल पोस्ट आहे, महाराष्ट्र शासनाची पोस्ट आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः या संदर्भात अपडेट दिलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेला ऑफिशियल पोस्ट आलेली आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसी प्रक्रिया दुरुस्तीची तुम्हाला संधी असणार आहे. 30 एप्रिल 2026 बघा, या ठिकाणी ऑफिशियल पोस्ट केलेले आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पुन्हा केवायसी दुरुस्तीसाठी तुम्हाला संधी देण्यात येत आहे. तरी ज्यांना लाभ मिळालेला नाहीये त्यांनी केवायसी करून घ्या. आता बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ऑफिशियल पोस्ट करत माहिती दिलेली आहे की अगोदर जी मुदत दिली होती 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी साठी, ती आता वाढवण्यात येत आहे आणि 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर तुम्ही केवायसी ची प्रक्रिया आता या कालावधीमध्ये करून घेऊ शकता. ज्या लाडक्या बहिणींची अजून केवायसी झालेली नाहीये त्यांना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर याच कालावधीमध्ये त्यांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आता बघा, केवायसी ची जी मुदत आहे, ठीक आहे, त्यासाठी आता पुन्हा एकदा मुदत वाढवण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2026 ही शेवटची या ठिकाणी तारीख असणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. मार्च महिन्याचे पैसे अजून पेंडिंगला आहेत. एप्रिल महिना सुरू झाला तरी अजून मार्चचा हप्ता आलेला नाहीये.
तर मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा लगेच आता ताबडतोब लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट मध्ये जमा केला जाणार आहे. ठीक आहे. तसेच बघा या ठिकाणी महिलांसाठी काही सूचना आहेत, काही महत्वाच्या टिप्स या ठिकाणी असणार आहेत इम्पॉर्टंट. या तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. ठीक आहे. आता लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की दादा आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळेल. तर आज तारीख आहे 6 एप्रिल, आज वार आहे सोमवार. आज थोडे चान्सेस कमी असतील, परंतु साधारणतः 10 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल.